नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। महाकारुणिक देवांचे आणि मनुष्याचे शास्ता तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा सद्धम्म तथागतांचा पवित्र भिक्खू संघ या तीन रत्नाला प्रथम त्रिवार अभिवादन। ज्यांच्यामुळे आपणा सर्वांना हे तीन रत्न लाभले ते बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पण। उपस्थित सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बालक आणि बालिकांनो, कालच्या धम्मपाठामध्ये धम्मप्रवचनामध्ये आपण पालकांनी कोणते कर्म केल्यानंतर ते आदर्श पालक म्हणून गणल्या जाऊ शकतात किंवा आदर्श पालक ठरतात ते आपण बघितलेलं आहे। आज आदर्श पाल्य कसे ठरतात किंवा कोणत्या कर्माच्या आधाराने त्या पाल्यांना आदर्श म्हटल्या जाते। पालक म्हणजे पालन करणारे, मग ते माता पिता असो किंवा एखादे गुरु असो की जे आपल्या शिष्यांचं पालन करतात, किंवा एखादा नेता असो की जो आपल्या कार्यकर्त्यांचं आणि प्रजेचं पालन करण्याचं अधिष्ठान करतो, किंवा एखादं राज्याचं शासन असेल की जे आपल्या राज्यातील प्रजेचं पालन पोषण करण्यासाठी ते कटिबद्ध असतात, किंवा देशाच्या लेवलवरचं केंद्रीय शासन असो की जे संपूर्ण देशातील लोकांच्या पालनाची जबाबदारी स्वीकारतो। लोकांचे पालन केवळ अन्न वस्त्र निवारा एवढ्यानेच होत नाही, तर त्यांच्यावर जर काही नैसर्गिक आपत्ती आली तर आदर्श पालक केवळ जन्म दिल्याने तुमच्या मनाने जसं वाढता येईल तसं वाढा, किंवा केवळ निवडून गेल्याने शासनात जाऊन बसल्याने तुमच्यावर नैसर्गिक आपत्ती आली तर तुम्ही तिच्यासोबत झुजत राहा। त्यावर काही मानवी आपत्ती आली म्हणजे जातीत जर काही भांडणं झाले तर ते तुम्ही समस्या मिटत राहा, किंवा प्रांताचे वाद जर उत्पन्न झाले ते तुम्ही प्रांतवादी पाहत राहा। अशासाठी म्हणून ते पालक आदर्श ठरू शकत नाहीत जर त्यांनी अशा प्रकारची भूमिका घेतली तर। म्हणून ते कदापि तशा भूमिकेपासून पलायन करू शकत नाहीत। जर कमता पालन करणारे कोणी काका काकी असेल, माता पिता मृत्यूला प्राप्त झाले असतील तर, किंवा कोणीही नाते नाही परंतु कोणीतरी जबाबदारी घेतलेली आहे शासनाकडून काही अनुदान घेऊन अनाथांना किंवा गरजूंना, गरिबांना, वृद्धांना त्यांचं पालन करण्यासाठी जे वृद्धाश्रम, अनाथ आश्रम किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मुखबधिरांचे जे काही पालन पोषण करतात त्यांनाही पालक आणि पाल्य म्हणतात। मोठी व्याख्या आहे ती जरा। केवळ माता आणि पिता यांचीच ती जबाबदारी नाही, कारण संपूर्ण भारतामध्ये जी लोकसंख्या आहे ती अशा वेगळ्या वेगळ्या पालकाकडून येते, त्यांचे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने पालन केले जाते, म्हणून ते भारताचे नागरिक ठरतात। भारताचे संविधान हे आदर्श पालक झालेलं आहे। भारताचे संविधान हे आदर्श पालक आहे, पण त्याचे नागरिक जे पाल्य आहेत, जे संतान आहे, जे नागरिक आहेत, जे मुलं मुली आहेत देशाच्या संविधानाचे,
तर त्या पाल्यांचे काय कर्तव्य आहे, ते कशाने आदर्श होऊ शकतात? तर आपण स्टेप बाय स्टेप पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येऊन जाईल, की अरे पालकांच्या काय जिम्मेदाऱ्या असतात आणि पाल्यांच्या काय जिम्मेदाऱ्या असतात. कोणाकोणाला घडी-घडी हा पाल्य शब्द, पालक शब्द नाही कळला, तर जे दुसऱ्यांचं पालन करतात, सांभाळ करतात, दुसऱ्यांची देखरेख करतात, भलं निस्वार्थी भावनेनं करतात. जसं माता-पिता कोणी पैशाचा मोबदला नाही घेत किंवा माता-पिताची प्रशंसा केली पाहिजे किंवा त्यांचा स्वागत सत्कार केला पाहिजे. मग याच्यासाठी ते काय पालन-पोषण करत नाही. जसं की बाकीचे सगळे पालन-पोषण करत असताना शासनाकडून मोबदला घेतात किंवा कुठेतरी पेपरला फोटो आदी किंवा मान-सन्मान आदी सत्कार करण्याची थोडी भावना ठेवतात. तर ठीक आहे, ज्याही पद्धतीनं पालन करत असतील, कोणी-कोणी तर पालन करण्याच्या नावाखाली त्यांच्याच पैशावर शासनाकडून आपली थोडी मिळकत मिळवून घेतात. तर तो वेगळा विषय आहे. त्याबद्दल वाद नाही. पण हे नीट समजून घ्या, की हा विषय गंभीर मी का निवडलेला आहे? कारण हा देशाशी निगडीत आहे. नाही, संपूर्ण विश्वाशी निगडीत आहे. विश्वाचे पालन करणारे कोण आहेत? जेव्हा ह्या समस्या तुम्हाला नीट समजतील ना, तर मागे जो विषय आपण हाताळलेला आहे, सम्यक दृष्टीवाला, तेव्हा तुम्हाला आपोआपच कळून जाईल, की पालन करणारा कोणी नाही म्हणून. जे सगळे लोक ईश्वराच्या अपेक्षेवर बसलेले आहेत ना, तर त्या लोकांनी केंद्र सरकारला रेल्वेचे तिकीट कमी करा किंवा रेल्वेच्या सुविधा चांगल्या करा, असे ते का बरं मागणी करतात? त्यांना हे माहीत आहे, की हे सगळं काही आपल्या सुख-सुविधा केंद्रात बसलेले लोकं करू शकतील किंवा राज्यात बसलेले लोकं करू शकतील. ते ईश्वराला का मागत नाहीत? म्हणून हे सगळे तुमच्या मध्ये मिथ्या दृष्टी असतील किंवा वेगवेगळे प्रसंग असतील, ते काढण्यासाठी म्हणून हा फॉर्म्युला शोधला गेलेला आहे, की काय असते आदर्श पालक आणि आदर्श पाल्य. मग त्यांची जिम्मेदारी आदर्श कसे होऊ शकतात? ते दृष्टीवान कसे बनू शकतात? किंवा आदर्श कशासाठी म्हटलेलं आहे? कालच सांगितलं आदर्श. आत म्हणजे आतून. ज्याने आतून दर्शन केलं आपल्या चांगल्या सद्गुणाचं, ते आदर्श. त्यांना दिसलं स्पष्ट की खरंच माझे सद्गुण आहेत. या उपाधीला मी पात्र आहे. तथागत या उपाधीला पात्र होते भगवंत. भगवान या उपाधीला ते प्राप्त होते. कारण त्यांनी आपला राग, द्वेष, मोह भग्न केला होता. तसं हे पालक जे असतात, पालन करणारे, जसं काल परवा सांगितलं ना, की प्राण्याचं सुद्धा पालन करणारे लोक असतात. आपण त्या विषयात खोल थोडं जाणार नाही. तर जे कोणी पालक असतील, भलं तसं तर करू नये, परंतु कदाचित कोणी जातीचं जरी पालन करत असतील, तर आपल्या जातीचं रक्षण झालं पाहिजे. आपल्या जात-भाईचं रक्षण झालं पाहिजे. तो फिर भी वहां पर भी कोई ना कोई तो पालक होगा ना, मार्गदर्शन करने वाला होगा ना, कि अपने जात भाइयों का कैसे रक्षण किया जाता है और उनको कैसी सुविधा दी जाती है. तर ते आदर्श पद्धतीनं कसे ठरू शकतात. म्हणून आपण प्रथमतः माता-पितापासून आपण ते बघितलं होतं, की माता-पितांचे प्रथम कर्तव्य असतात, की त्यांनी बाळ कुशीत गर्भधारणा झाली तेव्हापासूनच त्यांनी ठरवलं पाहिजे, त्याला दोन्ही अंगांनी शैक्षणिक लेव्हलवर आणि धार्मिक लेव्हलवर त्याला परिपूर्ण बनवण्यासाठी, त्यांनी निपुण बनवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजे. काल मी हे सांगितलं. पण प्रयत्न करत असताना त्यांनी थकलं नाही पाहिजे. त्यांनी प्रमाद नाही केला पाहिजे. जसं रामजी बाबा रात्रीच्या 2 वाजेपर्यंत जागी राहायचे आणि रामजी बाबा 2 वाजता भीमा बाबाला भिवाला उठवून द्यायचे. आणि मग स्वतः तिथं 2 वाजता झोपायचे आणि आपल्या उशाला बाबासाहेबांना बसून मग बाबासाहेब तिथून पुढे अभ्यास करायचे. ते आदर्श पिताचं लक्षण आहे. आपल्याकडे माता-पिता लेकरांना जन्म देतात आणि सोडून देतात. तुम्हाला जसं वागायचं तसं वागा, जसं खायचं तसं खा, जसं राहायचं तसं राहा. मग ते बाहेर बघतात इतरांना. इतरांना बघून मग कपडे घेतात. टीव्हीत बघून, पिक्चरमध्ये बघून, सीरियलमध्ये बघून, इकडे-इकडे, जिकडे-जिकडे त्यांना जे मार्गदर्शन तसं खातात, पितात. मग वाटलं तर बाहेरच जाऊन खातात. मग कधी तेलकटच खातात, कधी मसाल्याचंच खातात, कधी कसंही खातात. काही मार्गदर्शन नाही, कोणी प्रशिक्षण दिलं नाही. कारण शिकवलं नाही, की या निसर्गाने काय मानवाच्या शरीराची रचना केलेली आहे.
ह्या निसर्गामध्ये मानवाच्या शरीरात कोणत्या टायमात झोपलं पाहिजे, कोणत्या टायमात उठलं पाहिजे, पाणी किती प्यायलं पाहिजे, कसं प्यायलं पाहिजे, बसून प्यायलं पाहिजे की उभ्याने प्यायलं पाहिजे का गोट प्यायलं पाहिजे, की जेवल्यानंतर कोणत्या कुशीवर झोपलं पाहिजे, हे निसर्गात याला ज्ञान म्हणतात. हे तथागताला प्राप्त झालेलं ज्ञान आहे. त्याचं ज्ञान जर समजा गुरु शिष्य परंपरेने प्रत्येकापर्यंत पोहोचलेलं होतं आणि ते काम संविधानाने केलेलं आहे. संविधानामध्ये नागरिकांसाठी काही मूलभूत कर्तव्य दिलेले आहेत आपल्या पालकांनी. संविधान हे आपलं पालक आहे. आपल्या पाल्यांसाठी काही त्यांनी जिम्मेदाऱ्या दिल्या आहे की कमीत कमी तुम्ही एवढे जरी केले, पण केवळ प्रजा नागरिक आपले कर्तव्य जर ते चांगले भलीभाती प्रामाणिकपणे निभवू लागले, पण त्यांचे ते पालन करणारे जे चालवणारे लोक आहेत संविधानाला, बाबासाहेब म्हणतात संविधान किती जरी चांगला असेल, की किती जरी श्रेष्ठ असेल, पण त्याला चालवणारे लोक जर नालायक असतील, ही शिवी नाही. म्हणजे जे लायक नाहीत बिचारे, लायक नाहीत. आपण कधी कधी रागात म्हणतो नाही तुझी काय लायकी आहे रे, तर ते ठीक आहे रागात म्हणतात लोक, पण त्यांना त्याचा गहन अर्थ माहित नाही. लायकी म्हणजे समजा असे काही शिवी सारखं नाही घ्यायचं, ते पात्रता नाही. जसं की मेडिकल क्षेत्राचा कुठलाही अनुभव नसलेल्या व्यक्तीला जर ऑपरेशन करण्यासाठी घेऊन आले, तर किती अवघड. त्याची पात्रता नाही ना, त्या पेशंटला वाचवणार नाही ना तो. शरीर फाडल्यानंतर ते जे रक्तप्रवाह जर होत असेल तर तो कोणत्या इंजेक्शननं किंवा कोणत्या औषधीनं रोखायचा किंवा त्याला कशी भूल द्यायची, काय द्यायची, याचं जर ज्ञानच नसेल त्या 2-4 जणाला जसं असतं तसं डॉक्टरांना, तर पालन जे करणारे आहे, जसं संविधान तर पालन करतं आणि खूप आदर्श संविधान आहे, आदर्श आहे, सगळ्या जगात आदर्श आहे. युनोनं त्याचे सगळे सिद्धांत स्वीकारलेले आहेत. म्हणून जे लोक त्याला चालवणारे आहेत, ते चालवणारे ईश्वराने वरून टाकले नाही आहेत, ही गोष्ट नेहमी ध्यानात ठेवा. ते जे चालवणारे आहेत ना, ते ईश्वराने वरून सोडले नाही. एखाद्या केऱ्यांना म्हणा किंवा एखाद्या रश्मीनं खाली असे सोडले आणि तुम्ही राज्यकारभार चालवा, असं नाही केलेलं आहे. ते भारतीय संविधानाच्या पद्धतीनं निवडणुकीच्या टायमामध्ये आपल्या द्वारा निवडून गेलेले आहेत. ठीक आहे, काही काही लोक म्हणतात ईव्हीएम मशीनचा घोळ करून गेलेले आहेत. ठीक आहे, काय हरकत नाही, जे असेल ते. तर ते तिथं गेलेले आहेत. तर ते श्रेष्ठ जे पालक म्हणजे संविधान आहे, तर त्यामध्ये सगळ्यांच्या भल्यासाठी, भारतीय नागरिकांसाठीच नाही, तर विश्वातल्या सगळ्या मानवाने एकमेकांसोबत कसं राहावं म्हणून केवळ हे भारतीय संविधानातच आहे. म्हणून मी त्याला पालक म्हटलेलं आहे. सगळ्या विश्वाचं पालक आहे ते. त्याच्यामध्ये स्वातंत्र्य शिकवलेलं आहे की मनुष्याला स्वातंत्र्य असलं पाहिजे. मनुष्य हा पारतंत्र्यात नसला पाहिजे. हे हे झालं त्या संविधानाने त्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे. पण जे शासक आहेत, त्यांना लक्ष ठेवायला सांगितलेले की स्वातंत्र्याचा गैरवापर तर करत नाहीत ना लोक. म्हणून स्वातंत्र्याचा गैरवापर होऊ नये म्हणून यांना बी मूलभूत कर्तव्य दिलेले आहेत. म्हणून पालक आपल्या पद्धतीनं जर पालक आदर्श ठरले आणि त्याचबरोबर त्यांचे पाल्य सुद्धा जर आदर्श ठरले, तर ते घर, तो समाज, ते गाव, तो जिल्हा, तालुका, ते राज्य, तो देश आणि ते विश्व सुखी होते. म्हणून बुद्धाचे मानव कल्याणाचे जे तत्वज्ञान आहे, जे नैसर्गिक पद्धतीने त्यांना निसर्गाचे नियम, त्यांना निसर्गाचे सारेचे सारे तत्व त्यांना त्या बोधी ज्ञानात दिसलेले आहे, जे धारण केल्यानंतर मनुष्याचे कल्याण होते, ते सगळेचे सगळे बाबासाहेबांनी या संविधानामध्ये अर्पित केलेले आहेत, बहाल केलेले आहेत, त्याच्यामध्ये टाकलेले आहेत, त्याच्यामध्ये लिपिबद्ध केलेले आहेत, लिहून ठेवलेले आहेत. ते कायदा म्हणून, ते लॉ म्हणून मान्यता प्राप्त झालेले आहेत. त्यानुसार राज्यकारभार करा. तुम्हाला बाकी काही कष्ट करण्याची गरज नाही. बस एक कलम सांगतं की अशा अशा योजना राबवा आणि त्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत सुव्यवस्थित पोहोचतात की नाही याच्या संदर्भात मध्ये मध्ये प्रशासनाच्या लोकांनी आणि शासनाच्या लोकांनी लक्ष द्या. असं थोडी सांगितलं की योजना राबवा आणि अर्ध्या पहिल्या तिथंच खाऊन घ्या, नंतर अधिकाऱ्यांना आणखी खाऊन घ्या, नंतर त्या लोकांपर्यंत येऊस्तोवर 5-10% जाऊ द्या. याच्यासाठी थोडी काही सांगितलेलं आहे. हे तर नीतीभ्रष्ट लोकांचे काम आहे. ते तर
आदर्श पालक नाहीत, ते नीतिभ्रष्ट पालक आहेत. त्यामुळे त्यांचे पाल्य जे दुखी कष्टी होतात, व्याकुळ होतात. ही नैसर्गिक आपत्ती आली होती. या नैसर्गिक आपत्तीमधून सुद्धा समजा उदाहरणार्थ घ्या तुम्ही. आदर्शाची व्याख्या तुम्हाला लगेच कळून जाईल. समजा या अशा लॉकडाऊनच्या टायमामध्ये सुद्धा जर घरामध्ये 2-3 लेकरं असतील आणि माता-पिता असतील आणि समजा त्यांच्याकडे आहार नाही, समजा धान्य नाही, थोडं बहुत पीठ कुठून तरी त्यांना दान स्वरूपात मिळालेलं आहे आणि त्यांनी तिचा स्वयंपाक बनवला. तर माता-पिता आदर्श असल्यामुळे ते प्रथमतः आपल्या पाल्यांना खाऊ घालतात. कमी जर असेल, तर ते उपाशी राहण्याची तयारी दाखवतात. कारण ते आदर्श आदर्श आहेत. ते आपल्या लेकरांसाठी ते आदर्श आहेत. त्यांना असं वाटतं, की आमच्या मुलांना वेदना होऊ नये भुकेच्या, त्यांच्या पोटात तोडू नये, त्यांना रडायची, क्रदन करण्याची वेळ येऊ नये म्हणून आपण उपाशी राहू, आपण सहन करू. पण त्यांना ते पहिल्यांदा देतात. असे कुठले माता-पिता आहेत का, की जे पहिले स्वतःच रट्टावून खातात आणि टर्रावून झोपून जातात? आणि लेकरं तिकडे मेले तर मेले, राहिले तर राहिले, असं कधी करतात का कोणी? मग जो सद्गुण माता-पितांमध्ये आपल्या मुला-मुलींप्रती असतो, तो सद्गुण जेवढे पालक आहेत, मग ते वृद्धाश्रम चालवणारे असो, का अनाथ आश्रम चालवणारे असो, का मूकबधिरांच्या शाळा चालवणारे असो, किंवा की जे राज्याला चालवणारे असो, किंवा एखाद्या जिल्ह्याला चालवणारे असो, महानगरपालिकेला चालवणारे असो, किंवा देशाला चालवणारे असो, किंवा विश्वातला चालवणारी युनो असो, का ह्युमन राईट्स असो, ह्या सगळ्यांना पालक म्हणतात. तर पालक आदर्श असले पाहिजे. मग आता पालक आदर्श करण्याची जिम्मेदारी तुम्ही जर ईश्वरावर टाकली, तर मग अवघड होऊन जाईल. मग पालक आदर्श कसे होतात? पालक बी आदर्श केले जातात. कधी-कधी पाल्याद्वारा पालक आदर्श केले जातात. कधी-कधी पालकाद्वारे पाल्य आदर्श केले जातात. कधी-कधी जे पालणारे आहेत, सांभाळणारे आहेत, तर ते ज्यांचा सांभाळ करतात, त्यांचं जीवन चांगलं घडवू शकतात, त्यांना आदर्श बनवू शकतात. कधी-कधी जे घडत आहेत, जे घडत आहेत, तेच कधी-कधी पालकांना नीट करू शकतात, चांगलं बनवू शकतात. म्हणून आदर्श जीवन जगण्याची जी कला आहे, ती फक्त भगवान बुद्धाच्या तत्वज्ञानात आहे आणि ती स्वातंत्र्याच्या रूपानं बाबासाहेबांनी तिथं बहाल केलेली आहे, की स्वातंत्र्य असलं पाहिजे. मग कशा-कशाचं स्वातंत्र्य असलं पाहिजे? स्वातंत्र्याचा अर्थ असा नाही, की दगड घेऊन कोणाचंही डोकं फोडलं पाहिजे. असं थोडी काय स्वातंत्र्य असलं पाहिजे. स्वातंत्र्य याचा आहे, की व्यक्तिगत आपला विकास, राज्याचा, देशाचा विकास करत असताना जे काही तुम्ही कार्य करत असतात, त्याच्यातून दुसऱ्याची हानी होणार नाही. दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर गदा येणार नाही. अशा प्रकारचं आणि देशाचं आणि आपल्या राज्याचं किंवा प्रजेचं अहित होणार नाही, अशा प्रकारची कृती म्हणजे स्वातंत्र्य. स्वातंत्र्य तर असलं पाहिजे, पण त्याच्यातून दुसऱ्याची हानी नाही झाली पाहिजे. काय म्हणून आम्हाला स्वातंत्र्य आहे, धर्म स्वातंत्र्य. ठीक आहे बाबा, धर्म स्वातंत्र्य आहे, परंतु कुठेही रस्त्यामध्ये गणपती बसवण्याचं नसलं पाहिजे. कशाही पद्धतीचं नसलं पाहिजे. स्वातंत्र्य तर असलं पाहिजे. कोणताही असो ते, केवळ एकच नाही, जे कोणी असेल ते. स्वातंत्र्य तर असलं पाहिजे, पण त्याच्यापासून इतरांना काही बाधा नाही झाली पाहिजे. म्हणून धर्म धारण करण्याची जो काही धर्म असेल तो धारण व्यक्तिगत रूपाने आपल्या घरात धारण करण्याचं स्वातंत्र्य दिलं गेलेलं आहे. परंतु सार्वजनिक लेवलवर मात्र आपला देश धर्मनिरपेक्ष आहे, म्हणजे मानवतावादी आहे. सगळ्या लोकांनी आपल्या बाहेर पडल्यानंतर एकमेकांसोबत धर्माच्या, जातीच्या नावाने व्यवहार करायचा नाही आहे. मनुष्य आहे, मनुष्य आहे. मी त्याला काय मदत करू शकतो? त्याच्या दाढीकडे बघायचं नाही आहे. त्याच्या शेंडीकडे बघायचं नाही आहे. त्याच्या टिक्याकडे, त्याचा पहिराव जो आहे त्याच्याकडे बघायचं नाही आहे. तसं बघून जर तुम्ही व्यवहार केला, भला चांगला जरी केला, केवळ अमक्या जातीची महिला आहे, ती आपल्या जातीची आहे म्हणून बसमध्ये उठून त्यांना जागा दिली, तर तुम्ही दयाळू आहात असं निसर्ग मान्य नाही करत. तुम्ही जातीयवादी आहात असं तो निसर्ग मान्य करतो. तुम्ही काम तर चांगलं केलं, एका स्त्रीला जागा दिली, पण तुम्ही सबंध स्त्रियाबद्दल समतावान नाही आहात. समतावान नाही आहात. तुम्ही केवळ असा ड्रेस घातलेला आहे,
जर काळा ड्रेस घातला असेल तर एखादा मुस्लिम भाऊ उठून उभा राहील. एकदम सफेद ड्रेस असेल तर समजा होऊ शकते एखादा ओळखलं की जैन किंवा बुद्धिस्ट भाऊ उभा राहील, किंवा एखादा टीका बिका किंवा माळ बिळ गळ्यात घातलेली आहे आणि पूर्ण असं दाखवलेलं आहे की हिंदू भगिनी आहे, तर एखादा हिंदू भाऊ उभा राहील. जसं कुठल्या ना कुठल्या पेहरावातून लक्षात आलं की अरे हे शीख माऊली आहे, होऊ शकते शीख भाऊ उभा राहील. तो ये क्या हुआ है? धर्म का तो स्वातंत्र्य तो दिया है. धर्माचं स्वातंत्र्य तर दिलेलं आहे, पण धर्माचं स्वातंत्र्य हे बाहेर रस्त्यावर नाही. रस्त्यावर नाही. मग चाहे वो बाबा साहब के अनुयायी क्यों न हो. मी माझ्या जीवनातला एक प्रसंग सांगतो. मी ट्रेनचा प्रवास करत होतो आणि 6 डिसेंबरची ती गर्दी होती. मी तसं अनेक वेळेस मी पण लहानपणी फ्री गेलो, माहित नव्हतं. अनेक वेळेस गेलो. त्या गर्दीत गेलो, अनेक वेळेस गेलो. एक वेगळी श्रद्धा होती. पण जेव्हा भिक्षू झालो, तर अचानक नांदेडहून रिझर्व्हेशन करून मुंबईकडे जात होतो. आणि रिझर्व्हेशन होतं. त्या डब्यामध्ये आणखी पण एक मी वरच्या वरच्या टपावर होतो. मधल्या सीटवर पण एक ग्रस्त बिचारे झोपलेले होते. एक स्टेशन आलं. त्या स्टेशनवर एकदम धडा, 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 धडा मुलं चढू लागले. निळा टिकाधारी, निळा दुपट्टाधारी, जय भीमचा नारा करत करत घुसले. घुसल्यानंतर प्रत्येक झोपलेल्या व्यक्तीला फटके देत, उठवत, फटके देत, उठवत, चलो उठो, उठो, उठो म्हणून ते उठू लागले. बिचारे काही लोक पटापटा धाक मारत बसू लागले. मी वर झोपलेला होतो. मधल्या सीटवरचा एक व्यक्तीला ते सांगू लागले, उठ म्हणे. त्यावेळेस तो सद्ग्रस्त हळूच म्हटला, की बाळांनो, माझं रिझर्वेशन आहे. माझं रिझर्वेशन आहे. तर आवाज आला 2-3 जणांचा, की याला खाली फेका. याला खाली फेका. तर तो एकदम छान होता, सुंदर होता बिचारा. तो म्हणे, खाली का फेकता? माझं रिझर्वेशन आहे आणि माझं रिझर्वेशन आहे तर बाबासाहेबाच्या कायद्याच्या अनुषंगानेच ही जागा माझी आहे बाळांनो. आपल्या बाबाचाच कायदा आहे. तो असंही सांगतो वारंवार. पण कोणी ऐकायला तयार नाही. कोणी सांगितलं तुला रिझर्वेशन करायचं? तुला माहित नाही का? असं नाही का? तसं नाही का? आणि वारंवार, वारंवार दोघा-तिघाकडून तो भाषा यायची, याला खाली फेका, याला खाली फेका. एवढ्या त्या बोलता, बोलता मला थोडासा जाग आला. मी उठून बसलो. आणि तो वारंवार सांगत होता, की कमीत कमी तुम्ही बाबासाहेबांनी लिहिलेल्या त्या कायद्याचा तर विचार करा. त्या बाबासाहेबाच्या संविधानाचा तर सन्मान करा. तो सांगत होता वारंवार त्यांना. रिझर्वेशन असलेला तो व्यक्ती वारंवार सांगत होता. मी कोणत्या जातीचा आहे, काय याचा नका तुम्ही विचार करू, पण आपल्या बाबाच्या संविधानाचा तर विचार करा, की त्या संविधानाच्या अनुषंगाने माझं हे रिझर्वेशन आहे. पण ऐकायला तयार नाही कोणी. धरा फेका असंच म्हणत होते. मग मी उठून बसलो आणि मी थोडासा एक वेगळ्या भावनेनं थोडासा रागात म्हटलं, 198 कोण फेकतं त्या बाबाला बघा बरं, या बरं म्हटलं पुढे तुम्ही. कोण फेकतं त्यांना? मग थोडेसे अरे आपले भंतीजे आहेत, अरे आपले भंतीजे आहेत. बघा, मला कोणी फेकतो असं म्हटलं नाही, की भंतेजी तुम्ही उठून बसा, नाहीतर यांना फेका. मग आम्हाला म्हणे भंतेजी तुम्ही गुपचूप झोपा. मला म्हणे गुपचूप गुपचूप झोपा म्हणे तुम्ही. मी म्हटलं नाही, आता मी नाही झोपणार. तुम्ही त्या बाबांना फेकण्याची भाषा का करता? तुम्हाला हे स्वातंत्र्य दिलेलं आहे का? तो भाई ऐसी बात नहीं है कि बाबा साहब के अनुयायी है तो कुछ भी करे. जैसे हिंदू का शासन है अभी, उनका शासन है तो चाहे कुछ भी करे. कोरोना का समय है तो सबके लिए लॉकडाउन है और उनके लिए कुछ भी नहीं, चाहे जैसा करे. तो नहीं, ऐसा नहीं होता है. तो ये आदर्श पालक नहीं होते. मुझे आखिरी बार यही समझाना है कि विश्व को कोई ईश्वर नहीं चलाता है, विश्व को मनुष्य चलाते हैं, चाहे एक कहो या दो कहो या अनोखी की संगठना कहो या कुछ राज्य के मंत्री आदि कहो, जितने है उतने चलाते तो चलाते हैं वो. तो कोई ईश्वर नहीं है चलाने वाले. तो ईश्वर पालक नहीं है. जब ईश्वरी पालक नहीं है तो वो आदर्श कैसे क्या हो सकते, दयालू कैसे क्या हो सकते, मयाळू कसे काय होऊ शकतात ते. ती व्याख्याच डोक्यातून काढून टाकण्यासाठी म्हणून या संसाराला पालतं कोण, चालवतं कोण. तर एकाचा 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 जर विचार केला, घरामध्ये जे लेकरं असतात त्यांचं पालन पोषण कोण करतात? माता पिता करतात. माता पिता पालन करतात, पोषण करतात.
खाऊ पिऊ घालतात, कमाई करतात. लेकरं असा व्यवहार करतात माता पित्यासोबत जसं ते त्यांचे चपराशी आहेत. आदेश देतात खुर्चीवर बसून, "मम्मी, पप्पा, हे पाहिजे, ते पाहिजे." जसं ते बेचारे त्यांचे चपराशी आहेत, त्यांचे सेवक आहेत. ठीक आहे, अज्ञानी आहेत बिचारे, अनपढ आहेत, कळत नाही म्हणून तसं करतात. पण त्यांना माहित नाही की ते आपले ब्रह्म आहेत, आपले पोषण पोषण करतायत. जर त्यांना या देशातून असं शिकवलं गेलं असतं की बाबा रे, आपला पालन करता ईश्वर कोणी नाही. हे पप्पा, ही मम्मी सकाळी लवकर उठतात. त्यांनाही आपल्यासारखं चादरीमध्ये, गोधडीमध्ये किंवा ब्लँकेटमध्ये झोपून राहावं वाटतं, पण ते असा विचार करतात की माझ्या बाळाची स्कूल आहे. म्हणून ते थंडीचा विचार करत नाहीत. ते पावसाचा विचार करत नाहीत. ते उन्हाचा विचार करत नाहीत. त्यांच्या डोळ्यात झोप मावत नाही, पण तरी लवकर उठतात, डबा बनवतात. डबा व्यवस्थित भरतात. लेकराला नीट अंघोळ घालून देतात. त्याला स्वच्छ करतात. नीट कपडे घालून देतात. डबा भरून त्याचे मुके घेतात, पुपी घेतात, बाळा शाळेत जा म्हणतात. बघा किती प्रेम करतात. लेकरं रिक्षातून आदेश देतात, कधी-कधी ऑर्डर देतात. "मम्मी, माझं हे विसरलं. मम्मी, माझं ते विसरलं." तर बिचारे बिना पगाराचे सेवक बिचारे पळू-पळू जातात. बिना पगाराचे सेवक. बिना पगाराचे सेवक बिचारे पळू-पळू जातात. काम सांगितलं तर हसू-हसू करतात. आणि 2दा नाही 3दा जर पळवलं, तर पुन्हा-पुन्हा वापस येऊन पुन्हा चौथ्यांदा बी मुक्का घेतात, पप्पी घेतात, टाटा करतात. जेव्हा आपली वेळ येते, जेव्हा ते बिचारे वृद्ध होतात, आपल्यावर आश्रित होतात. 2-4 वेळेस तर काम सोडा. एकदा जरी त्यांनी बिचाऱ्यांनी आवश्यक अशी गोष्ट मागितली, तर मम्मीचा, पप्पाचा मुका घेऊन देणं तर सोडा. असं फेकून सुद्धा देत नाहीत काही-काही जण. कृतघ्न आहेत. आदर्श पाल्य नाही आहेत. आदर्शाच्या नावावर कणभर सुद्धा त्यांच्याकडे सद्गुण नाही आहे. ते बघत नाही की बिचारी आई तोंड पण धुत नाही हो सकाळी उठल्यावर. आपले काम सगळे बाजूला सारते. काय माहिती पाल्यांना, जेव्हा आईच्या कुशीत बाळ असतं किंवा जन्माला येतं ना, तर एकमेव अशी ती ब्रह्मा आहे, ती आई आहे, ते पालक आहेत माता-पिता, की लेकरू जन्मल्याबरोबर ती माता केवळ आणि केवळ सकाळपासून 24 घंटे फक्त त्या लेकराचाच विचार करते, त्या बाळाचाच विचार करते. आपलं तिला कणभर बी विचार नसतो. कितीतरी मावल्या ज्या सर्व्हिसला असतील ना, जेव्हा ते बाळाला जन्म देतात ना, तेव्हा त्या सुट्ट्या टाकतात. सुट्ट्या टाकतात, बिनधास्त सुट्ट्या टाकून देतात. पण तेच माता, तेच छोटंसं बाळ ज्याच्यासाठी सुट्ट्या टाकल्या तिनं आणि सुट्ट्या टाकल्या तरी 24 घंटे त्याच्याकडे लक्ष आहे. सकाळी उठल्याबरोबर त्याचे ते बाळं ते धुवायचे. ते धुवून झाल्यानंतर त्याला दूध पाजायचं. ते झालं की नंतर त्याला झोपलं का झोक्यात टाकायचं. ते झालं की पटकन लक्ष द्यायचं, लगेच झोका द्यायचा. आणि नंतर पुन्हा दिवसभर त्याचं हागणं, मुतणं जे जे असेल त्याची ती सगळी प्रक्रिया दिवसभर ती आई त्या लेकरातच गुंग असते. दिवसभर कंटाळा नाही करत. थकत नाही ती बिचारी. 1 महिना, 2 महिने, 3 महिने पाऊस्तोवर, बोलूस्तोवर, चालूस्तोवर, शाळेत जाऊस्तोवर, अरे नाही पास होऊस्तोवर, लग्न करूस्तोवर, नोकरीला लागूस्तोवर लक्षच आहे तिचं बिचारे. जेवला की नाही, जेवला की नाही. एवढं लक्ष देतात. एवढी काळजी घेतात. पण तेच माय-बाप जेव्हा हे नोकरीला लागतात, जेव्हा ते नोकरीला होते तेव्हा सुट्ट्या टाकल्या यांच्यासाठी. वाटेल तेवढ्या सुट्ट्या टाकल्या. पण जेव्हा तेच माय-बाप बिमार होतात आणि जेव्हा मुलांना सुट्टी टाकण्याची वेळ येते, तर त्यांची मॅडम, त्यांची महाराणी, त्यांची पत्नी सुट्टी टाकतात. भाई बहुत अच्छे है कोई-कोई तो महारानी, अच्छी बात है, कोई बात नहीं. जो है उनके लिए बोल रहा हूँ. हम तो सबके प्रति समान प्यार करते, समान मैत्री करते, क्या करें? तर तेच सांगतात किंवा ते स्वतः विचार करतात, की "पप्पा मला सुट्टी नाही, मम्मी मला सुट्टी नाही भेटणार, माझी ड्युटी आहे."
माझ्या ड्युटीचा प्रश्न आहे, माझ्या जीवनाचा प्रश्न आहे. अरे तुमच्यासाठी यांनी सगळ्या जीवनाचं पूर्ण जीवनाची याच्यावर लावली. पूर्ण जीवनाची जेवढी जेवढी कमाई आहे किंवा जेवढी जीवनाची जेवढी सुख शांती आहे ती सारीची सारी पणाला लावली तुमच्यासाठी. पूर्ण केवळ तुमच्या आनंदात, केवळ तुमच्या खुशीत, केवळ तुमचं दिवसभराचं एक हास्य त्या झोक्यातून किंवा त्या पाळण्यातून किंवा जिथं कुठं झोपून टाकलेलं आहे तेवढं तेवढं हास्य पाहण्यासाठी ती पटापटा पटापटा सगळे घरातले काम करते बिचारी आणि येऊन पुन्हा पुन्हा पाहते की माझं बाळ हसतं का, हसरा चेहरा, तेवढं हास्य पाहण्यासाठी करते एवढी बिनपगारी, पगार नाही, काही मोबदला नाही. त्यामुळं त्यांना आदर्श म्हटल्या गेलेला आहे. आदर्श निस्वार्थी भावनेनं प्रेम करणारे, सेवा करणारे आणि केवळ सेवाच नाही तर आपलं सर्वस्व खर्च करणारे. लेकरं शिकत असताना एक माता पिता आपल्याला भारी भारी कपडे घ्यायचे असेल आणि जर तशी व्यवस्था नसेल पैशाची तर कैक माता पिता कमी कपड्यामध्ये आनंद व्यक्त करतात आणि आपल्या लेकरांना चांगले भारीचे कपडे देतात, शाळेचे घेऊन देतात, शाळेचे वही पेन आधी घेऊन देतात. ते लेकरं एवढ्या प्रेमानं मायबाप पाकिट मनी देतात, रिक्षात बसून देतात आणि सांगताना सांगतात की बाळा शाळेत जा, बाळा कॉलेजमध्ये जा. तर बाळ कॉलेजमध्ये नाही तर बाळ कुठं गार्डन मध्ये आहे. बेटी कॉलेजमध्ये जाते, बेटी कुठं आहे, बॉयफ्रेंड सोबत आहे, पिक्चरच्या टाकीत आहे बेटी. क्या श्रेष्ठ पालक है भाई ये तो पाल्य का बहुत बड़ा दुर्भाग्य है. तुम्हारी बहुत बड़े हानि के कर्म है कि तुम्हें जिस कारण तुम्हारे ब्रह्मा ने भेजा है तो झूठ तो बोल रहे हैं. अभी तो कुछ नहीं, अच्छा लगता है थोड़े दिन तक. हम यही उम्मीद करते हैं कि जितने जल्दी हो सकते पाल्य जल्दी से जल्दी सोचे कि नहीं, हम जिस काम के द्वारा आए हैं किती साधी गोष्ट आहे. जे जे काही मुलं मुली भले शाळेतले असतील किंवा तरुण तरुणी असतील त्यांचं प्रथम कर्तव्य आहे की आपले माता पिता पूर्ण रक्ताचा घाम काढतात, पूर्ण रक्ताचा मेहनतीचा घाम काढतात, सकाळी उठल्यापासून राब राब राबतात, आमापाशी कष्ट करतात. आपल्या लेकरांना खाण्याची कमी पडू नये, वही पेन पुस्तकाची कमी पडू नये, त्यांना कपड्या लत्त्याची कमी पडू नये. जाण्या येण्यासाठी भलं कर्ज काढतील पण स्कूटी घेऊन देतात, गाडी घेऊन देतात, वाटेल तेव्हा डिझेल भरून देतात. डिझेल भरून देण्याचा हेतू की तुझं ट्युशन नीट झालं पाहिजे, तुझ्या स्कूलचे क्लास नीट झाले पाहिजे. तर हे तर स्कूटीवर बॉयफ्रेंडला भेटायला, गर्लफ्रेंड भेटायला, सगळे नाही जे आहेत ते. तो क्या कर रहे, एक तो आपने हानी कर रहे, एक तर माता पिताची आपल्या आदर्श पालकांची फसवणूक होत आहे. त्याचबरोबर सर्वात मोठी आपली फसवणूक होत आहे की आपला वेळ त्या शिक्षणापासून दुसरीकडे चाललाय. त्यामुळे आपण आपल्या माता पितांचा पैसा जो जो मोठ्या कष्टानं कमवलेला पैसा जो आहे तो ज्या कामासाठी योग्य कामासाठी आपल्याला सुख मिळावं म्हणून जो वापरण्यात आलेला आहे तर तो आपण त्या दिशेनं न गेल्यामुळं, त्या दिशेनं न जात असल्यामुळं आपली खूप मोठी हानी होते. ते बिचारे मरून गेल्यानंतर मग लोक पश्चाताप करतात कधी कधी, मग खूप रडत बसतात. म्हणून केवळ आणि केवळ भगवान बुद्धाचं तत्वज्ञानच हे माणसाला, संपूर्ण विश्वाला पालक बनू शकतं. ते तत्वज्ञान यासाठी ऐकायचं असतं की लेकरांना तुरंत लक्षात येईल की ज्या अर्थी तरुण मुला मुलींनी एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे, त्यांना ह्या सगळ्या गोष्टी का शिकवल्या गेलेल्या आहेत. कारण आजही भारतीय संविधान जरी बुद्ध तत्वज्ञानावर आधारित असेल तरी चालवणारे वाले लोक वारंवार वारंवार जो धर्म दुराचार पसरवतो त्या धर्माचे प्रचारक आहेत. त्यामुळे मुलांमुलीमध्ये जास्तीत जास्त तशा प्रकारचे कर्मकांड, तशा प्रकारचे सण उत्सव, तशा प्रकारचे त्योहार की जिथं लोक दुराचारी कसे बनतील याचं नियोजन केलं जातं. शासनाचा रिपोर्ट आहे, माझा नाही. मी पूर्वी ह्या सगळ्या गोष्टी बारीक सारीक बघायचो. आता मी जास्त धम्माच्या अभ्यासात गुंतल्यामुळे त्या बाहेरच्या बातम्याकडे जास्त लक्ष देत नाही. कोण्या 2-4 रुपया सकाळ सांगून टाकतो की तुरंत लेटेस्टच्या काय काय थोड्या मोठ्या बातम्या असतील तर मला फोन करून सांगत राहत जा कधी कधी. पण गव्हर्नमेंटचा रिपोर्ट आहे की सर्वात जास्त कुवारी मुली जर प्रेग्नेंट राहत असतील तर गणपती आणि दांडियाच्या टायमात राहतात. सर्वात जास्त गव्हर्नमेंटचा रिपोर्ट आहे.
तो भाई ऐसा उत्सव, ऐसा सन जो कि तरुण और तरुणियों को दुराचारी बनाने में सहायक करता है, मदद करता है, तो कैसे होगा इस देश का, कैसे होगा इस पाल्य का? ये पाल्य आगे चलकर इस देश के पालक होने वाले हैं, इस देश को चलाने वाले हैं. अरे जी बिल्डिंग जिचा पाया मजबूत नाही, ज्या देशाच्या नागरिकांमध्ये सदाचार नाही, तत्व तर खूप आहे, संविधानात भरवून पडलेले आहे, आणखी अनेक ग्रंथ आता बहाल करून गेलेले बाबासाहेब, त्याच्यावर आणखी सुंदर अशी 22 पर्यंत झालर झालर मारून गेलेले, आणखी सुशोभित दिसण्यासाठी आणखी काय पाहिजे? पण सकाळी उठल्याबरोबर मोबाईलमध्ये तेच, बाहेर रिक्षात बसलं तर मित्रामध्ये गप्पा तेच. तुम्ही कुठल्याही रिक्षा, मी खूप ऑब्झर्व केलेलं आहे, मी कुठल्या लग्नात गेलो, कुठं बसलो, तुम्ही मुला मुलींच्या सगळ्यांच्या, तरुणांच्या, वृद्धांच्या सगळ्यांच्या थोड्या गप्पा ऐकून घेतो, थोडं चाहूल ठेवतो काय सुरू आहे. फार कमी लोक आपल्या हिताचं, आपल्या कल्याणाचं, देशाच्या कल्याणाचं, मानवतेच्या कल्याणाचं फार कमी लोक बोलताना दिसतात. बाकी सगळे लोक व्यर्थाचं जास्त बोलतात आणि काम वासनेच जास्त बोलतात. दोन मित्र किंवा मैत्रिणी जर भेटल्या तर पिक्चरच्या चर्चा करतील, हिरो हिरोईनच्या चर्चा करतील, लेटेस्ट एकमेकाच्या मित्र मैत्रिणीच्या चर्चा करतील, हा तू त्याला खूप आवडते, हा तो तुला खूप आवडतो, त्या चर्चा करतील. पण का असं ते बिचारे वागतात याचं कारण माहित आहे काय आहे? याचं कारण असं आहे की तत्वज्ञान बुद्धाचं जे आहे ते घराघरात आणि मनामनात पेरल्या गेलेलं नाही. ती जबाबदारी शासनाची होती. संविधान जर नीट जसंच्या तसं जर लागू केलं असतं तर इथला नागरिक, आदर्श पाल्य बनवला गेला असता, जसं की जपानला बनवता आलं. देश पण विकास पावलेला आहे, मनुष्य पण विकास पावलेला आहे. अनेक देश आहेत तसे काही. इथं मात्र ते का झालेलं नाही आहे? कारण इथे हेतुपुरस्सर जातीयता, चातुर्वर्ण व्यवस्था पसरवल्या जात आहे. म्हणून कमीत कमी ज्यांना समजतंय त्यांच्याकडून एक अपेक्षा केली पाहिजे. ज्यांना नाही कळत त्यांच्याकडून काय अपेक्षा करावं बिचाऱ्यांकडून? पण कमीत कमी ज्यांना कळतंय, ज्यांना समजतंय, त्यांनी आपली एक जिम्मेदारी केली पाहिजे, की हे जे माझे लेकरं आहे, तुमचे भले तुमचे जर लेकरं असतील, तर केवळ ते तुमचे लेकरं नाही, ते उद्या समाजात फिरल्यानंतर ते समाजाची दिशा बदलवतील. जर चांगले बनले तर चांगली दिशा बनवतील, वाईट बनले तर वाईट दिशा बनवतील. म्हणून केवळ तुमचं कुटुंब उद्ध्वस्त होणार नाही, ते समाजाला बी उद्ध्वस्त करतील. आणि केवळ समाजाला नाही तर ते देशाचे नागरिक आहेत, त्यामुळे ते देशाला उद्ध्वस्त करतील. म्हणून आपले पाल्य आदर्श बनवा. कारण ते केवळ आपल्या परिवाराचे सदस्य नाहीत, ते इथं समाजाचे पण सदस्य आहेत, ते देशाचे पण सदस्य आहेत, ते विश्वाचं पण अंग आहे. तुम्ही म्हणसाल पण त्याचे एखादा व्यक्ती विश्वाचं नुकसान कसं काय करेल? अरे बाबा, हे मोठे हिरोशिमा नागासाकीवर जे अटोम बॉम्ब टाकले ना, ते एका व्यक्तीने बनवले आणि त्याला टाकून तिकडे बॉम्ब. तो माणूस विश्वाचं बी नुकसान करू शकतो. आता हे हा कोरोना म्हणतात क्रिएट आहे, क्रिएटेड आहे म्हणतात, बनवल्या गेला म्हणतात. आणि जर खरंच बनवल्या गेला असेल, ते खरं खोटं तो माझा काही विषय नाही. कारण मी सीबीआय खात्यात पण नाही आणि तिकडं जी जागतिक लेव्हलवरची जी संघटना आहे, गुप्तहेर संघटना आहे, त्याचा बी काही सदस्य नाही. त्यामुळे ते माझं काम नाही, माझी जिम्मेदारी नाही. तर जर तो बनवला गेला असेल, तर ज्यांनी तो बनवला गेलेला आहे, तर तो तरी कोणाचा तरी पाल्य आहे, कोणाचा तरी पुत्र आहे. तर तो जर कोणाचा तरी पुत्र आहे, कोणाचा तरी मुलगा मुलगी आहे, तर त्याला जर ती जिम्मेदारी जर कळली असती, त्याला जर हे प्रशिक्षण मिळालं असतं, दया, मैत्री, करुणा, बंधुभाव, तर किती आदर्श जीवन जगला असता. दुसऱ्यांना सहाय्यक बनला असता, की दुसऱ्याला मी काय सहाय्यतेचं संशोधन करू, दुसऱ्याला काय संशोधन करू. जर सगळे लोक खरंच बुद्ध तत्वज्ञानानं बंधुभावानं वागू लागले, तर वेपन्स बनवण्याची काय आवश्यकता पडेल का? मोठे मोठे क्षेपणास्त्राने, मोठे मोठे गन आदी, तोफखाने आदी, बॉम्बगोळे आदी, वेगवेगळ्या प्रकारच्या बंदूक, रायफल आदी, AK-7 आदी बनवण्याची काय आवश्यकता पडेल का? माणसं माणसावर जर प्रेम करू लागले, सिद्धार्थ गौतम बुद्ध नव्हते झाले तेव्हा पण आईला प्रश्न विचारतात, की आई, क्षत्रियानं का बरं लढायचं ग? तर नाही, तो क्षत्रियाचा धर्म आहे म्हणे. पण आई, एक क्षत्रिय दुसऱ्या क्षत्रियावर जर प्रेम करू लागला तर लढायची काय गरज आहे? ती म्हणे, ती मला काय कळत नाही, तू क्षत्रिय गुपचूप लढ म्हणे बस. उत्तर नाही बिचारीकडे, काय कळत? बुद्ध नव्हते, बोधिसत्व होते, तरी विचारत होते. बाबासाहेब विचारतात रामजी बाबाला, बाबा, तुम्ही सारखं आम्हाला म्हणता की रामायण आणि महाभारत वाचलंच पाहिजे, तर का बरं वाचायचं? रामजी बाबा मुकेच.
बालविवाह एवढ्या लहानपणी म्हणतात की बाबा, कारण रामजी बाबा कडक शिस्तीचे होते, बाकीच्याची हिंमत नव्हती. आई लहानपणी वारली होती, म्हणून बाबासाहेब लाडके होते. तेवढं स्वातंत्र्य होतं बाबासाहेबाला. त्यांच्या जीवनचरित्रात लिहितात बाबासाहेब. मला स्वातंत्र्य होतं की मी माझ्या वडिलांपुढे थोडं बोलू शकत होतो. बाकीचे घाबरायचे. तर विचारलं एक दिवस की बाबा तुम्ही आमच्यावर ही सक्ती करता, तर ही सक्ती जी करता तर का रामायण आणि महाभारत वाचायचं म्हणे? 2-3 दिवसानं रामजी बाबांना तयारी करून आले आणि मग बसवलं म्हणे याच्यासाठी वाचायचं की तुमच्या मनातला न्यूनगंड निघाला पाहिजे. ते म्हणे कोणता बाबा न्यूनगंड? की आपण खालच्या जातीत जन्माला आलोत म्हणून तुमचं मन नेहमी असं खालचं शूद्र राहून तुम्ही आपली विकास कधी करणार नाही हा न्यूनगंड तुमच्या मनात उत्पन्न राहील म्हणे. म्हणून मी ते यासाठी वाचायला देतो कारण रामायण आणि महाभारत हे खालच्या जातीतल्याच लोकांनी लिहिलेलं आहे. व्यासानी आणि त्या याने ते लिहिल्या गेलेलं आहे. म्हणजे तुम्हाला तिच्यातून असा आदर्श घेता यावा की एवढे मोठे महाकाव्य सुद्धा हे शूद्र किंवा खालच्या जातीतले लोक लिहू शकतात. म्हणजे आपण खालच्या जातीत जरी जन्माला आलो तरी आपण खूप मोठं काही काम करू शकतो. हा न्यूनगंड तुमच्यातला निघून जावा म्हणून मी तुम्हाला ते वाचायला लावतो, असं बाबासाहेबाला रामजी बाबांनी उत्तर दिले. बाबासाहेब म्हणतात मी तेवढ्यावर समाधान नाही म्हणले, मी त्यांना आणखी एक प्रश्न विचारला. मग ते परेशान झाले म्हणजे 7-8 दिवस आणखी परेशान झाले. एखाद्या पिताला एखादा पुत्र असा प्रश्न विचारतो की त्या पिता निरुत्तर होऊन जातात. आदर्श पुत्र आहे ना. ते विचारतात, "पिताजी, ते तर ठीक आहे म्हणे तुम्ही सांगता ते, पण मी ते वाचलं म्हणे, तर मी तेवढ्या लहानपणी सुद्धा असं ते वरवर नाही वाचलं म्हणे. मी जेव्हा ते गहिराईमध्ये वाचलं, तर ते स्पष्ट म्हणले, की मला त्यातलं कोणतंच पात्र आवडत नाही. मला कृष्ण तर बिलकुल आवडत नाही म्हणे. मला रामाचं पात्र बी आवडत नाही म्हणे. त्यातलं म्हणे मला त्या भीष्माचं बी पात्र आवडत नाही." असं एक सांगतात, की ते का आवडत नाही त्याचं कारणही सांगतात म्हणे. कारण ती गोष्ट जर समाजात जर पसरली म्हणे किंवा त्याचा आदर्श घ्यायचं जर ठरवलं कोण, तर मग तर स्त्रियाचं काहीच खरं नाही म्हणे. रामाचा आदर्श घ्यायचा असलं तर. कृष्णाचा आदर्श घ्यायचा असेल तर भाऊ समोर दिसतात, पांडवांची लढायची इच्छा नाही, तरी सांगितलं जाते की लढा. म्हणून ते पात्र मला आवडत नाहीत. पण जेव्हा केळुस्कर गुरुजींनी भगवंताचं जीवनचरित्र दिलं, ते लहानपणी ज्यावेळेस बाबासाहेबांनी वाचलं, त्यावेळेस बाबासाहेब पहिला प्रश्न रामजी बाबाला येऊन विचारतात, की "बाबा, तुम्ही मला भगवान बुद्धाच्या तत्वज्ञानाची ओळख लवकर का करून दिली नाही म्हणे? तुम्ही का केलं नाही असं म्हणे?" अहो, उद्या जर आपल्या लेकरांवर जीवनामध्ये दुःख आलं, त्यांना जर हत्यामुळं, चोरीमुळं, दुराचारामुळं, खोटं बोलण्यामुळं, नशापतनमुळं जर काही दंड झाला किंवा ते परेशान झाले, व्याकुळ झाले, त्यांना आत्महत्या करण्याची किंवा वेगवेगळ्या दुःख सामोरी जाण्याची जर वेळ आली, तर ते तुम्हाला प्रश्न विचारतील, की तुम्ही बुद्ध तत्वज्ञानाकडे आम्हाला का घेऊन नाही गेले? तुम्ही आम्हाला शिक्षण तर दिलं चांगल्या क्वालिटीचं, मला डान्स क्लास तर लावला. पण डान्स क्लासला गेल्यानंतर त्या डान्सच्या गाण्यावर व्यभिचार उत्पन्न करून, मनात कामवासना उत्पन्न करून, त्या शिकणाऱ्यासोबत किंवा शिकवणाऱ्यासोबतच दुराचार करावा की ना करू, हे तत्वज्ञान तुम्ही मला का नाही शिकवलं? केवळ पैसा कमवायचा म्हणून कोणत्याही मार्गाने कमवायचा? कसाही कमवायचा? काय माणसाचं जीवन सदाचाराचं जीवन काय आहे की नाही? ते लोक सुखी होतात जे सदाचाराचं जीवन जगतात. म्हणून कुठलीही कला जर तुम्हाला शिकायची असेल, तर त्या कलामध्ये सदाचार राखून, त्या कलामध्ये शील संपदा राखून शिकवणारा आणि शिकणारा या दोघांना जर ते तत्वज्ञान कळलं, तर त्याला म्हणतात आदर्श पालक आणि आदर्श पाल्य. इथं तर प्रोफेसर लोक सुद्धा पी मध्ये ज्या मुलींचे त्यांच्याकडे रजिस्ट्रेशन असतात पी त्यांना त्रास दिल्याशिवाय सह्या करत नाहीत. असे अनेक दाखले आलेले आहेत. जे बिचारे खूप चांगले आहेत, ते तर अभिनंदनास पात्र आहेत. ते तर तुमच्यासारखे वंदनास बी पात्र आहेत बिचारे, नो डाउट. मग डॉक्टर असतील, प्रोफेसर असतील, कोणत्याही क्षेत्रातले शिक्षक असतील, गुरुजी असतील, ते तर अभिनंदनास पात्रच आहेत. जरूर आहेत. पण जे बाकीचे आहेत कलंक का आहेत? कारण की त्यांना पालक आदर्श कसा असतो याचं जे तत्वज्ञान बुद्धाने शिकवलेलं आहे ते त्यांनी शिकून मग ते पालक झालेले नाहीत म्हणून ते असे वागतात. आदर्श पाल्य काय असतो हे माहीत नसल्यामुळे तेही असे वागतात. जर मुलांना माहीत झालं की योग्य मार्गाने, सदनशीर मार्गाने कौटुंबिक पद्धती भारतामध्ये खूप विकसित पावलेली आहे. मला पुढे चालून भिक्षू बनायचे नाही आहे, मला पुढे चालून भिक्षुनी बनायचे नाही आहे, तर मग दुसरा कोणता पर्याय आहे तुमच्याकडे? जर तुम्ही भिक्षू होणार नाही आहात आणि भिक्षुणी पण होणार नाही आहात, तर साहजिकच तुमचे लग्न करणार आहे. मग लग्न जर आपले होणारच आहे,
शरीराची जी काही आवश्यकता अजून मनातून निघून गेली नाही आहे, ती जर आवश्यकता आपल्याला पूर्ण करायचीच आहे, तर ती सदनशीर मार्गाने, योग्य मार्गाने, वैवाहिक पद्धतीने, मॅरेज पद्धतीने का बरं नको? अगोदरच दुराचार का? हे जर गणपती पाहायला गेलेल्या मुला-मुलींना किंवा हे जर दांडिया टिपऱ्या खेळल्या गेलेल्या मुला-मुलींना किंवा जिथं जत्रा उरुसामध्ये जिकडे-तिकडे गेलेल्या मुला-मुलींना हे तत्वज्ञान पालकाकडून जर मिळालं आदर्श आणि आदर्श पालकाकडून ते जर ग्रहण केलं गेलं, तर हे दुःख येतील का? कैक मुला-मुलींवर जे अनेक दुःख येतात. आजकाल ती एक नवीन व्याख्या आहे. काय म्हणतात त्याला? मी पाठ केले होते एवढे दिवस. मुलं-मुली एकमेकांना बोलणं सोडून दिलं, दुसऱ्याला बोलायला लागले, काय म्हणतात काहीतरी म्हणतात. ब्रेकअप झालं, ब्रेकअप. ब्रेकअप परंपरा. तो भाई ये जो ब्रेक है ना, ये दुर्गुणों को ब्रेक लगाएंगे तो बहुत अच्छा होगा. तो अप हो जाएंगे यानी कि तुम्हारी डेवलप हो जाएंगी. इस ब्रेकअप के बारे में क्यों सोच रहे हो? तो जो दुर्गुण हमारे अंदर बड़े जोर से भाग रहे हैं, काम वासनाओं की तरफ या राग द्वेष मोह की तरफ, किसी भी मार्ग से धन संपत्ति कमाने के लिए या मान सम्मान के लिए, ये जो जो बातों की तरफ हमारा मन दौड़ रहा है, उसको ब्रेक लगाओ. ये सबसे अच्छा ब्रेक है. फिर अप हो जाओगे. अब म्हणजे विकसित हो जाओगे. तो ये ब्रेकअप ठीक है, ये अच्छा है. उससे ये काही अच्छा आहे. लाखो गुणा अच्छा आहे. म्हणून उपासक आणि उपासिकांनो, तुम्ही कोणतेही प्रकारचे पालक जर असाल, भले तुम्ही एखादे अधिकारी असाल, भले तुम्ही जसे एखाद्या विहाराचे प्रमुख असाल समजा, तर ज्या विहाराचे प्रमुख आदर्श आहेत, आमच्याकडे आहेत अनेक विहाराचे प्रमुख, विहाराचे अध्यक्ष बरेच आहेत, आदर्श आहेत. त्यांची विहार बघा तुम्ही जाऊन. इतके सुंदर विहार चालतात. कारण जे जे बिचारे धर्माकडे त्यांच्या मार्गाने वळतात, तर ते बिलकुल आदर्श आहेत ना. कोणी असो, एखादा महाराज जरी असेल ना, तो आदर्श असला पाहिजे महाराज. अवलिया असेल, बाबा असेल, फकीर असेल, भिक्षू असेल, भिक्षुणी असेल, आदर्श असले पाहिजे. त्यांच्याकडे घेण्यासारखं काहीतरी असलं पाहिजे. संत कोण असतात? संत ओळखावे कैसे कैसे, वृक्षामध्ये उस जैसे. संत ओळखावे कैसे कैसे, वृक्षामध्ये ऊस जैसे. अरे वृक्षामध्ये जसा ऊस आहे, त्याचा रोया रोया मिठा असतो. हे संताला काय खाऊन नाही पाहायचं, संताला खाऊन पाहावं, त्याचं हात पाय नाक डोळे गोड गोड आहेत का? तसं नसतं ते. जसं वृक्षामध्ये ऊस हा गोड असतो, तसं संत हे सगळ्या मनुष्यामध्ये मितभाषी असतात. संत त्या त्या शब्दातच पूर्ण संताचं संतपण लपलेलं आहे. संत म्हणजे ज्याचे सारे इंद्रिय झाले शांत, ज्याचे चक्षु आपल्या ताब्यात आहे, ज्याचे नाक आपल्या ताब्यात आहे, ज्याचे कान, ज्याचे जिव्हा, ज्याचे शरीर, ज्याचे मन, ज्याचे 6 इंद्रिय बाहेरचे आणि आतले, ज्याचे 12 आयतन शांत आहेत, त्याला म्हणतात संत. जो बिल्कुल अशांत फिर भी कहे संत, ये तो बड़ी गलत धारणा आहे. मी नेहमी सांगतो की मी बाई संतीन. बरेच म्हणतात आमच्याकडे ती म्हण असते, मी बाई संतीन आणि माझ्या माग 2-3. अरे बापरे, हे तर एक वेगळीच व्याख्या आहे. त्या म्हणी जरा अजब गजब असतात, थोड्याशा दूरदृष्टीचा लांबचा इकड तिकडचा विचार करून बनवतात. मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली. अरे बापरे, अजब गजबच आहे. संताची व्याख्या आहे. वैसे नहीं होता है, जिनके सारे इंद्रिय होते शांत, वो होते संत. चाहे वो टीकाधारी हो या न हो, ये वो दाढ़ी वाले हो न हो, ये बेस से क्या है? ये बेस बेस कोई इंद्रिय नहीं है. ये 6 इंद्रियों में नहीं आता. ये भेष ऊपर ऊपर वाला भेष 6 इंद्रियों में नहीं है. 6 इंद्रियों में काबू होना चाहिए. 6 इंद्रियावर आपलं लक्ष असलं पाहिजे, ताबा असला पाहिजे. म्हणून आदर्श जीवन जगण्याची जी कला आहे, तर लहान मुला-मुलींनी आपल्या माता-पितांच्या कष्टाला ते घामाझोक होतात बिचारे. टपटप घाम पडतो स्वयंपाक करताना. त्यांना खूप चटके लागतात तिथं स्वयंपाक बनवताना. पण माझ्या लेकरांच्या पोटातल्या वेदना थांबाव्या म्हणून असं चटके लागतात तव्याला. बिचाऱ्यांना ते तिमताना असा दम लागतो, तरी पीठ तिमतात. सकाळी लवकर उठतात, डबे बनवतात, दप्तर भरतात, वह्या पुस्तकं घेऊन देतात. नोकरी लागण्यासाठी इकडे-तिकडे वणवण याला त्याला विचारतात. एवढंच नाही, लग्न करून देण्यासाठी इकडं-तिकडं मुलगी पाहतात, इकडं-तिकडं मुलगा पाहतात, योग्य पाहतात. वारंवार विचारतात, तुमचा मुलगा दारू पितो का? तुमची मुलगी नीट वागते ना? कारण की माझ्या मुलाला चांगली बायको भेटली पाहिजे, माझ्या मुलीला चांगला नवरा मिळाला पाहिजे. अरे किती काळजी करतात. चांगली पाहून एखादी मुलगी आणतात, आणल्या बरोबर ती यांनाच काढून देते. अरे बापरे, काय चांगली बघितली?
आणल्याबरोबर सगळे नाही हो, काही तर खूप चांगले, जे तर लय प्रेम करतात त्यांचं अभिनंदन. ते तर बुद्धाचे पुत्र आहेत, बुद्धाचे पुत्री आहेत, चाहे कोणत्या जाती धर्माचे असो. म्हणून आज आपण प्रश्न उत्तराला जास्त वेळ देणार आहेत. म्हणून आजच्या क्षणी मी पालक आणि पाल्यकाची ही वाक्य केली. आणखी 2-3 विषय याच्यावर व्हायला पाहिजे 2-3 दिवस, पण पुढच्या वेळेस थोडासा वेगळा विषय, फ्रेश विषय आपण थोडासा निवडणार आहोत. त्याच्यामध्ये थोड्याशा काळाच्या ओघाओघात जर हे प्रकरण मला सांगता आले तर नीट सांगेन. कारण हे जोपर्यंत गहिराईमध्ये सांगितले जात नाहीत तोपर्यंत माझंही समाधान होत नाही, की जोपर्यंत मुलांना हे लक्षात येत नाही, की बाळा तुमच्यावर खूप अनंत उपकार आहेत माता-पित्यांचे. त्यांनी किती वेळेस आपल्याला झोके दिले. एवढे जरी लिहून ठेवले असते, तर लाखो वेळेस आपल्याला झोके दिले, झोपू घातलं. लाखो नाही करोडो वेळेस त्यांनी आपल्याला घास भरवले, चुरू-चुरू दिलं. आपण पुन्हा-पुन्हा फुरफुर करू-करू फेकलं, पण त्यांनी फुरकून फेकलं म्हणून पुन्हा खाऊ घालणं सोडून नाही दिलं. पुन्हा मागे लागले. पूर्ण घरभर आपण पळालतो, घरभर आपल्या मागे घेऊन मागे लागले. बघा त्यांना आपली काळजी. घरभर आपल्या मागे लागतात, की "खा रे बाळा" मागे लागतात. पण तेच माय-बाप जेव्हा वृद्ध होतात, तर आपण घरभर तर नाही, बायकोच्या आजूबाजूला बसलो, लेकराच्या गोळक्यात त्यांना विसरून जातो, की त्यांना काही भूक लागली असेल का? हीच ती माया आहे. हीच ती माया आहे, हीच ती माय आहे, हीच ती आई आहे, हीच ती मदर आहे, हीच ती मॉम आहे, हीच ती मम्मी आहे, की जिच्या मी काखात असताना सहज मी बाहेर पाहिलं, तर तिच्या लक्षात आलं, की माझ्या बाळाला हा पदार्थ घ्यायचं वाटतंय. जेव्हा बोलता येत नव्हतं, तेव्हा सुद्धा ती भाषा ओळखत होती आपली. जेव्हा बोलता येत नाही, तेव्हा पण भाषा ओळखणारी फक्त एकच असती, ती म्हणजे आपली आई आणि आपले पिता, की जी आपली शब्द नसलेली भाषा पण ओळखू शकतात. एखाद्या वस्तूकडे जरी पाहिलं, तर त्यांना तुरंत कळून जातं, की "ओ, माझ्या मुलाला हे खायचं वाटतंय." तर विचारतात, "बाळा तुला ते खायचं?" याला तर बोलता येत नाही. पुन्हा-पुन्हा जर पाहिलं, तर ते घेऊन देतात. पण त्याच माता-पितांना नंतर वृद्धपणामध्ये ते पाल्य विचारत सुद्धा नाही, की "बाबा तुम्हाला काय खाण्याची इच्छा आहे? आई तुला काय खाण्याची इच्छा आहे?" तुम्ही पत्नीचा सन्मान करू नका असं बिलकुल नाही. खूप गौरव करा. तिला हृदयात ठेवा. डोक्यावर नका ठेवू. तुम्ही पण नका डोक्यावर बसू. म्हणून असे आदर्श जर पाल्य जन्माला आले, तर पत्नीचाही बहुमान करतात, लेकराचाही चांगला सांभाळ करतात, माता-पिताचाही चांगला सांभाळ करतात. म्हणून एक मुलाला मी सांगितलं, की "अरे बाळा, हेच ते मायबाप आहेत. तू लहानपणी कुठं पिळकला, कसा-कसा पिळकला, तर त्यांनी तुरंत येतात आणि ती सगळी घाण-विष्ठा काढतात. कणभर सुद्धा विष्ठा किंवा तिरस्कार करत नाहीत. कारण ते श्रेष्ठ आहेत, माता-पिता आहेत. पण चुकून-भुकून म्हातारपणामध्ये त्यांची साधी लाळ जरी कुठं पडली आणि माहीत झालं कोणीतरी तुमच्या बाबाच्या आईची लाळ पडली, तर चिडतात त्यांच्यावर. "ओ बाबा, घरात नाही मारता का? ए माये, घरात नाही मारता का?" तसं जीवन नाही केलं पाहिजे. ते आदर्श पालक नाही होऊ शकत. म्हणून त्याला सिंहावलोकन म्हणतात. सिंह काही अंतर चालून गेल्यानंतर थोडं मागे फिरून पाहतो. तर सिंहावलोकन करणारे आदर्श पुत्र-पुत्री बना. आदर्श नागरिक बना. सिंहावलोकन करा, की आपल्या देशाचं सिंहावलोकन करा, आपल्या राज्याचं सिंहावलोकन करा. कोण्या समाजात असेल त्या समाजाचं सिंहावलोकन करा, या घराचं सिंहावलोकन करा. माता-पिताकडे बघा, की आपण किती दूर चालून आलो, मागे वळून बघा, की आपण त्यांची काय सेवा करतो, काय नाही. म्हणून आजच्या क्षणी भरपूर काय आहे, परंतु आपण ठरल्याप्रमाणे जास्त उपदेश न देता मुला-मुलींना, पाल्यांना एवढंच सांगतो, पाल्यांसाठी सेपरेट क्लास आहे आणखी काही दिवसानंतर. तो विशेष आहे. तो गंभीर स्वरूपातला आहे. सगळ्या पाल्यांना घेऊन बसा तुम्ही काही दिवसानं. लहान-लहान मुला-मुलींना घेऊन बसा. त्यांना ज्यावेळेस मी पुढचे रहस्य सांगेल, तर ते चुकूनही ज्या कोणत्या मार्गाने ते बिचारे जातात सध्याच्या घडीला, जे काही माता-पित्यांची सेवा करत नाहीत, त्यांच्या नक्की आणि नक्की त्यांच्या वागण्यामध्ये बदल पडेल. कारण त्यांना ते समोरचं दुःख नाही. जेव्हा दाखवलं जाईल बुद्धाने सांगितलं, की जे लोक असे वागतात, त्यांना पुढे भविष्यात कोणते दुःख येतात. त्या कोणत्या दुःखाला त्याला सामोरे जावं लागेल आणि प्रत्येकाला सुखप्रिय आहे. कोणाला तुम्ही विचारा, की सगळ्यांना सुखी व्हायचं का? तर जगातले सगळे लोक म्हणतील सुखी व्हायचं आहे. पण सगळे सुखी होत नाही. कारण सुखी होण्यासाठी केवळ इच्छा पुरेशी नाही. सगळ्यांना पास व्हावं वाटतं. कोणत्याही वर्गात जाऊन बघा, कोणाला पास व्हायचं का कोणाला नापास व्हायचं, कोणी हात वर करणार नाही नापाससाठी. सगळे पास होण्याची इच्छा व्यक्त करतात, पण सगळे पास होत नाहीत. कारण पास होण्यासाठी केवळ इच्छा पुरेशी नाही, त्यासाठी कर्म करावं लागतात. तसे इकडे पण कर्म करावं लागतात. तशा पद्धतीने सुखी होण्यासाठी सुद्धा कर्म करावं लागतात. म्हणून हे सद्धम्म तुम्हाला लक्षात येवो, हे तुम्हाला सगळ्यांना कळो, की माता-पिता हे खूप श्रेष्ठ असतात, ब्रह्म असतात. त्यांच्यात अनंत करुणा, मुदिता, उपेक्षा आणि अनंत करुणा, मैत्री, मुदिता आणि उपेक्षा हे 4 सद्गुण माता-पितामध्ये असतात, जे की ब्रह्मामध्ये असतात म्हणतात. तर ते माता-पिताच आपले ब्रह्म असतात. तर त्या ब्रह्माचे तुम्ही आदर्श पालक बना. एवढा उपदेश देऊन धम्मदेशना या ठिकाणी समाप्त करतो. भवतु सब्बमंगलं, भवतु सब्बमंगलं,
भवतु सर्वमङ्गलम्। Sabbikamangale, 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 tera mangale, tera mangale, tera mangale. दृश्य और अदृश्य सभी जीवों का मंगल होए रे। जल के थल के और गगन के, जल के थल के और गगन के प्राणी सुखिया रे। दसों दिशाओं